गवाळा आवडे विनोद असं म्हटलं जातं, पण ते काही खरं नाही हं. उलट सर्व चिंता काळज्या यांचा काही क्षणभरासाठी का होईना विसर पडतो तो हसण्यामुळे. निर्विष विनोद आणि दिलखुलास हसू प्रसन्न मनासाठी यासारखं दुसरं टॉनिक नाही. म्हणून तर हास्यरसाचे वर्णन असे केले आहे. तुषार माझे उडती जेथे सुहास तेथे खळाळते, चैतन्याचे अल्लड वारे मनी मानसी सळसळते. भेदभाव ना कोणासाठी राजा रंका मी न वेगळा, दुःखाला तो नाही थारा आनंदाचा सर्व सोहळा. आपल्याला खळखळून हसवण्यासाठी एक प्रहसन सादर करत आहेत इयत्ता 8वी-9वीचे विद्यार्थी. हे प्रहसन लिहिले दीपाताईंनी. अमुचा हसविण्याचा धंदा. चला एक एक करून पालकांना पाठवा बरं. या आपले स्वागत आहे. नमस्कार, मी चिमणराव. आमच्या चिरंजीवांना मोरूला आपल्या शाळेत प्रवेश मिळाला, खूप आनंद झाला. मोरेश्वर म्हणा, इतकं चांगलं नाव आहे, त्याचं असं अपभ्रंश करणे धादांत चूक आहे. बरं, आजपासून मोरेश्वरच म्हणत जाईन. काऊलाही सांगतो मोरेश्वर म्हणायला. आता हा काऊ कोण? अहो, काऊ म्हणजे आमची मंडळी. कावेरी नाव आहे तिचं. गुरुजी, तुम्हाला सांगतो, माझी आई जेव्हा घरी नसते ना, तेव्हा मी तिला प्रेमाने कावेरीच म्हणतो. आई घरी नसते ना तेव्हा मी तिला प्रेमाने कावेरीच म्हणतो. ते असो, पण मोरेश्वराला सांगा की मराठी शुद्धच बोलायचे, घरी आणि शाळेत सुद्धा. मास्तर, तुमच्या इकडे इंग्लिश पण चांगलं शिकवतात ना? नाहीतर माझ्या सॉरी मोरेश्वराचं इंग्रजी माझ्यासारखं व्हायचं. तसं माझं इंग्रजी बरं आहे, पण एकदा काय झालं, मला डोळे आले होते म्हणून मी ऑफिसच्या अर्जात लिहिलं, ॲज माय आईज हॅव कम, आय विल नॉट कम द ऑफिस टुडे, वन्स दे आर गॉन आय विल कम. हे वाचून साहेबांकडे पाहणी झालं. हे बघा, चिरंजीव मोरेश्वराच्या इंग्रजीची तुम्ही अजिबात काळजी करू नका. चितळे मास्तर आहेत ना इंग्रजी शिकवायला, आणि नवीन शिक्षकांची सुद्धा भरती करणार आहोत. May I permission to enter into office? Hello principal, I'm Dalali. Hi everyone. Don't click it. Don't flush it. हे बघा, कोण आहात तुम्ही? आणि इथे असले नृत्य करणं वर्ज्य आहे. काय हवे आहे तुम्हाला? Oh, exclamatory sorry huh? मी forgotless. हे स्कूल आहे. Actually, इथे दुसरा डान्स करायला पाहिजे. छडी लागे छम छम विद्यालय घम घम. छडी लागे छम छम विद्यालय घम घम. अहो, तुम्ही त्वरित प्रस्थान करा बघू इथून. हे प्रस्थान कुठे असतं? तिथे आहे का हायटाईट? अहो लॉलीबाई, इथे पालक भेटी सुरू आहेत. ओ, पुन्हा एक्सक्लेमेटरी सॉरी हा. ही स्पिनच मीटिंग फिनिशड झाल्यावर आहे का हायटाईट? कोण आहे त्या आणि काय यांची भाषा? शी शी शी, सगळी भेसळ करून टाकली आहे. धड मराठी नाही की इंग्रजी नाही. हे बघा प्रिन्सिपॉल, आज इथे इंग्लिश टीचरची हायटाईड आहे. यू ओनली पब्लिशड इन द वर्तमान पेपर. हायटाईड म्हणजे? तुमचं इंग्लिश फारच अनमोल. तुम्ही प्रिन्सिपल आहात ना? हायटाईड म्हणजे भरती, शिक्षक भरती. हा, ठीक आहे. तुम्ही आज जाऊन भेटा सोनाली ताईंना, त्या घेतील तुमची मुलाखत. बरं, जाते मी. बाय प्रिन्सिपॉल, यू लुकिंग हँडसम हा.
चितळे मास्तर अजून तसेच आहात बरं. अरे चिमण, तुझ्या पोराला मिळाला ना रे ॲडमिशन. आजकाल या शाळेत लॉटरी काढतात रे बाबा. आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या पोरांना थेट प्रवेश मिळाला पाहिजे असे मीच मॅनेजमेंटला सांगितले होते. काही झाले तरी आमची नातवंड आहे ना ती. उरलेल्या जागांसाठी लॉटरी काढली, त्यात तुझ्या मोरूला प्रवेश मिळाला ते उत्तमच झाले. आता तो तुझ्यासारखा माय आईज हॅव कम नाही लिहायचा. मास्तर चेष्टा करता का माझी? माझं इंग्रजी वाईट असलं तरी एका ओळीत 8 शब्द लिहितो बरं का मी. बरं येतो मी आता. मोरूला नवे नवे मोरेश्वराला पाठवतो शाळेत. त्या पेंटर गटणीच्या मुलाला सख्याला याला ना 8वीत प्रवेश. तो अगदी तुमच्यासारखी मराठी बोलतो बरे. परखडकर गुरुजी अगदी शुद्ध. तो काय तिथे कोपऱ्यात बसलाय? गटणे इकडे या. चितळे मास्तर आपली पादत्राणे विसरून आले होते कार्यालयात, ती आणली आहेत. परखडकर गुरुजी, आपल्या विद्येच्या प्रांगणात प्रवेश देऊन आपण मला उपकृत केले आहे. आपल्या आणि चितळे मास्तरांसारख्या ज्ञानयोग्यांच्या वटवृक्षाच्या सावलीत माझे शालेय जीवन व्यतीत होणार आहे. आपले आभार मानावे तितके कमीच. मी आजन्म आपल्या ऋणातच राहू इच्छितो. माझे जीवन ध्येय आता मी लवकरच साध्य करेन. साक्षात सरस्वती मातेची कृपा. काय भाषा, शब्दांची निवड, स्पष्ट उच्चार. आपल्या शाळेला अगदी योग्य विद्यार्थी लाभला आहे. बरं गुरुजी, मी येतो. माझे काम झाले. आपल्या पुढील कार्यात माझ्यामुळे व्यत्यय नको. शाळा सुरू होण्यापूर्वी काही वाचन करणे आवश्यक असल्यास सांगावे. आपण मला पुस्तकांची यादी द्यावी. मला माझा व्यासंग वाढवायचा आहे. वाढवशील रे पोरा आपला व्यासंग तू. सध्या तू घरी जा बरे. तो गुरुजी. यावर्षी परभाषिक विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रवेश घेतला आहे. अरे वा, छान. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ते बरीच छान झाले. त्यामुळे परभाषिकांना सुद्धा मराठीची ओढ वाटू लागली आहे. माझा भूगोलाचा तास आहे, मी येतो. पुढे कोण आहे? पाठवा बरं त्यांना. ए हॅलो. परखर मास्टर जी, लीजिए, मैंने आपके लिए अपने हाथों से जलेबी यानी फाफड़ा बनाया है. मेरे टप्पू टिक्का को आपने स्कूल में ले लिया. मुझे तो आपकी आरती उतारनी है. आइए पधारिए परकर मास्टर जी, आइए पधारिए परकर मास्टर जी. आपके स्कूल में टप्पू आएगा, आएगा. आइए पधारिए परकर मास्टर जी, आइए पधारिए परकर मास्टर. कूल डाउन मैडम, ठंडे हो जाइए, ठंडे हो जाइए. तो आपकी बेटी का भी एडमिशन हो गया? नो नो, नॉट एडमिशन, यू मीन एडमिशन. हाँ हाँ, वही एडमिशन. हो गया, उसका भी एडमिशन हो गया. वैसे मैं उसका एडमिशन किसी भी इंटरनेशनल स्कूल में ले सकता था, लेकिन मैंने सोचा यह एजुकेशन अच्छी मिलेगा. इंजीनियरिंग कॉलेज में मुझे हिंदी नहीं आती थी, तो रैंचो ने मेरा चमत्कार कर दिया था. हे बघा दयाबेन, तुम्ही माझं नावही नीट उच्चारू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला मराठी शिकावं लागेल.
चतुर रामलिंगम, तुम्हालाही मराठी शिकावं लागेल. अमराठी पालकांसाठी आम्ही विशेष वर्गाचं आयोजन केलं आहे. तिथे तुम्हाला यावं लागेल. इसके बारे में मैं तूफान एक्सप्रेस में आर्टिकल लिखूंगा. कोण आहात तुम्ही आणि काय रद्द करताय? मैं अंतर्राष्ट्रीय अखबार तूफान एक्सप्रेस का वरिष्ठ युवा पत्रकार गोल्डन अवार्ड विनर पत्रकार पोपटलाल आपकी एडमिशन प्रोसेस ही कैंसिल कर दो. हे बघा तुमच्या पाल्याला प्रवेशाच्या सोडतीत प्रवेश मिळाला नाही का? माफ करा हां, सगळ्यांना प्रवेश नाही मिळू शकत. नाईलाज आहे. तुम्ही तुमच्या पाल्याचा प्रवेश दुसऱ्या शाळेत निश्चित करा. मेरी तो अभी तक शादी भी नहीं हुई है, तो नौकरी में कहाँ से आऊँगा? मग तुमची समस्या काय आहे? मैं अपने होने वाले बच्चे का नाम लिखवाना आया था, पर आपके संतोष दादा ने कहा कि जिसका जन्म ही नहीं हुआ है उसका नाम नहीं लिखवा सकते. मग त्यात चूक काय आहे? तुमचं अजून लग्नही झालं नाही, मुलाचा पत्ताही नाही, तर तुम्ही नाव नोंदणी कशी करणार? देखिए मुझे बहुत रिश्ता है, जल्दी मेरी शादी हो जाएगी. आप आपके संतोष दादा से कहिए कि नाम लिखवा ले, नहीं तो मैं एजुकेशन मिनिस्टर तक जाऊंगा. हे बघा हे अशक्य आहे. अशी नाव नोंदणी करताच येणार नाही. दयाबेन तुम्हीच काहीतरी समजावून सांगा आणि निघा बरं इकडून. पोपट भाई शांत हो जाइए, आपकी शादी हो जाएगी, उसके बाद हम एडमिशन के लिए आ जाएंगे. सॉरी परकर मास्टर, आपका वो मराठी का क्लास कब से शुरू होने वाला है? परकर नाही, पर खड कर. ठीक आहे, मी तुम्हाला दूरध्वनीवरून कळवेन. चतुर रामलिंगम तुम्ही इकडे या. मी जसं सांगतो तसं म्हणा. नमामि मानमो नन्नम मानन मुनी ममानी ननानां ममानां मोनां नम नम नमो. नुन्नम, दिस इज रिडिक्युलस. आप मुझे लिख कर दे दीजिए, आई विल लर्न दिस बाय हार्ट. वैसे मुझे एक संस्कृत श्लोक याद है, सुनाऊं? उत्तमे ढंडमा. संस्कृत नको, मराठी असेल तर म्हणा. ओके मैं सब याद कर लूंगी. मैं सब याद कर लूंगी. वैसे मेरी बेटी का एडमिशन कंफर्म हुई ना? हे बघा तुम्हाला अजून 1 महिना मराठीच्या वर्गाला यावं लागेल. यस आई विल डेफिनेटली कम. मैं अभी जाती. सॉरी गुरुजी, जरा उशीर झाला. सॉरी गुरुजी, जरा उशीर झाला, माफी असावी. गुरुजी माझी कविता पाठ झाली. अरे वा, म्हणा बरं. कविता अगदी अचूक आणि स्पष्ट म्हटली तरच तुमच्या मुलाला प्रवेश मिळेल. श्रावण मासी हर्ष मानसी, श्रावण मासी हर्ष मानसी. श्रावण मासी नाही, श्रावण मासी. श्रावण मासी हर्ष मानसी. हर्ष मानसी नाही, हर्ष मानसी. हर्ष मानसी म्हणजे काय सांगा बरं. हर्ष मानसी म्हणजे आनंदाने येडेपिसे होणे, आनंदाने येडेपिसे होणे. जसे हे झाले आहेत ना ऍडमिशन मिळाल्यामुळे आनंदाने येडेपिसे. बरोबर. आता ही म्हण पूर्ण करा. मनी वसे. मनी वशे तेथे उंदीर नशे. तुम्हाला अजून 1 महिना मराठीच्या वर्गाला यावं लागेल. आता हे लई झालं बरं का गुरुजी, काय चुकी झाली माझी सांगा बरं. मनी जेथे मनी असे तेथे उंदीर नसे. मांजर उंदरांना खाणार नाही का? मनी वसे ते स्वप्नी दिसे अशी म्हण आहे. या तुम्ही आता, पण पुढच्या वेळी येताना मराठीचा म्हणींचा अभ्यास करून या. येतो गुरुजी. पालक भेटी संपल्या असं मी जाहीर करतो. चला पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागा. गलगले पोहोचले. आलात गलगले, चला बसून घ्या समोर. अरे पण इथे तर वेगळ्याच कार्यक्रमाच्या तयारी दिसते आहे. इथे कुठे आलात गलगले? आणि स्टेजवर काय करताय? लक्षात ठेवा गलगले, आज तुमचा परफॉर्मन्स नाहीये.
त्यामुळे म्युझिक वाजलं तरीही नाचायचं नाही. थांबा गलगले, काय करताय? थांबा, आता काय करणार तुम्ही गलगले? चला चला खाली जाऊ. पण जायचं तरी कुठून? नको गलगले, स्टेजवरच थांबू. स्टेजवर काय काय मी तुमचं गलगले, जाऊ दे प्रेक्षकात जाऊ. पण जायचं कुठून? अरे गलगले पडाल नाही, स्टेजच संपताय ना, काय करताय गलगले? चलो 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 स्टेज खाली करो. हेलो, चलो 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 स्टेज खाली करो. अपन के भाई का इधर फैशन शो का प्रोग्राम हो रहा है. सर्किट, ये फैशन शो बोले तो भाई वो नहीं क्या, एक ऐसा प्लेटफॉर्म के माफिक होता है, दोनों तरफ से लोग ऐसे चल चल के आते हैं, मुड़ मुड़ के देखते हैं. तो क्या मुझे भी ऐसा चलना पड़ेगा? अपन को नहीं जमेगा सर्किट, चल इधर से कल्टी मारते. बस क्या भाई, तुम्हारी चाल देखने के लिए तो सब कब से यहाँ पे लटके ले. भाई भाई तुम टेंशन मत लो, वो क्या है, बापू ने जो सिखाया ना वही सब स्कूल में पढ़ाते. हाँ, वो कभी झूठ नहीं बोलने का, विनम्रता से रहने का, यही सब सिखाते क्या? हाँ भाई. तो फिर ठीक है, चल देखते. और ये चिरकुट कौन है भाई? गलगले, हे भाई म्हणजे पु ल देशपांडे का? नाही हो गलगले. नाही हो गलगले, पु ल कसे असतील काही कळतं की नाही तुम्हाला? काहीतरी साम्य आहे त्यांच्यात. बरं गलगले, चला निघा आता इथून. गलगले बघताय काय? क्या मच करता है, चल कल्टी मार इधर से. गलगले निघाले, गलगले निघाले. हॅलो हॅलो, माईक चाचणी. विशिष्ट, परिशिष्ट, येतोय का आवाज? कौन है बे तू, और इधर क्या करेला है? देख, अभी इधर फैशन शो है, भाई ने बोला है प्रोग्राम एकदम झक्कास होना मांगता है. तू बीच में आया ना तो भाई तेरी वाट लगा देगा. हे बघा, आधी तुम्ही नीट बोला. मी नाना पुंजे, माझा कोंबड्यांचा, ब्रॉयलर कोंबड्यांचा व्यवसाय आहे. पोएट्रीतून आणून मी त्या विकतो. ट्रस्टी आहे मी या शाळेचा. आणि आता इथे सभ्य माणसांचा कार्यक्रम होणार आहे. तुम्ही कशाला आला इथे? अपन भी इधर फैशन शो के लिए आएला है. देख, तेरे को आखिरी बार बोल रहा हूँ, तू निकल अभी इधर से. ये सर्किट, विनम्रता से बात कर. बापू ने कहा है विनम्रता के साथ सब काम हो जाता है. अरे सर्किट, काय करताय रे तू? बापू ने बोला ना तेरे को विनम्र रहने का, तो थोड़ा धीर धर रे बाबा. धीर धर बोले तो किसको धरने का? बोलो बाबूराव. अपन के भाई के प्रोग्राम में कोई मचमच करेगा तो छोड़ेगा नहीं मैं उसे. हे बघा, इथे आमच्या शाळेचा फॅशन शोचा कार्यक्रम होणार आहे. यांना निमंत्रण आहे का? फॅशन शोचं आहे का निमंत्रण? आहे का? मामू समझेला है क्या? अपन को बुलाया तभी अपन इधर आया. आणि तुम्ही सुद्धा मागापासून इथे उभे आहात. तुम्ही कोण? तुम्हाला पण निमंत्रण आहे का? मी बाबूराव गणपतराव आपटे. मी
मेरे को किसी ने नहीं बुलाया, फिर भी मैं आया. क्या करेगा अब तू? बोल, क्या करेगा? बोल ना, क्या करेगा? बरं बरं, त्या कोपऱ्यात जाऊन उभे राहा. म्युझिक सुरू झालं की या रांगेत. भाई जिधर खड़ा रहता है लाइन उधर से स्टार्ट होता है, मालूम नहीं क्या तेरे को? अरे लेकिन मैं क्या बोलता है, स्कूल में फैशन शो नहीं रखते रे बाबा, कैसे दिखेगा वो? हे बघा, हा आमच्या शाळेचा कार्यक्रम आहे. आम्ही इथे फॅशन शो करू, कोणाचा सत्कार करू किंवा ऑर्केस्ट्रा करू, आम्हाला विचारणार तुम्ही कोण, आणि तुम्हाला हे पसंत नसेल तर तुम्ही जाऊ शकता. मेरे को जा बोलने वाला कौन है रे तू? मैं काय को जाएगा इधर से? तुझे तेरे को जाना है तो. बाबू भाई विनम्रता से बात करो, और ये सत्कार बोले तो क्या? अरे क्या गुंडा बनेगा रे तू? इतना बड़ा हो गया फिर भी याला काही माहिती नाही रे देवा, क्या होने वाला है अपने देश का. हे भगवान, देख रहा है ना तू? ये उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा. अरे मेरे को नहीं, इसको. ए बाबूराव, इतना भाषण काय को दे रहे लाबे? सीधा सीधा बोलना. भाई ने बोला ना तो बोलने का, सत्कार बोले तो. हे बघा, ज्यांनी चांगली कामगिरी केलेली असते त्यांचा कौतुक सोहळा म्हणजे सत्कार. अबे कौन सी भाषा बोल रहे लाबे तू? हिंदी में बात करना. ये देख, सत्कार माने जिसने चांगला काम किया तो उसको हार पहनाते रे, उनका सम्मान करते, उसको सत्कार बोलते रे बाबा. हर छोटी छोटी बात सिखानी पड़ती है रे देवा. हे बघा, तुमची शिकवणी त्या कोपऱ्यात चालू द्या. मला आमच्या फॅशन शोची तयारी करायची आहे. ए परश्या, बावटा, फॅशन शोची तयारी झाली का रे? एक एक करून पाठव रे सगळ्यांना रांगेत. आता इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनी सादर करतील एक धमाकेदार मॅशअप डान्स. प्यारे रे बलम, मेरा जीवन तेरे बिना ओ मेरे पिया है वो दिया कि जिसमें तेल न हो, कि जिसमें तेल न हो. मेरा जीवन तेरे बिना वो एक बाग है बहार जिसे हंसकर गुजरे, दूर दूर से गुजरे. मुझे अपना बना ले ओ भोले, अपना बना ले. हाय रे भोले, अपना बना ले. तेरे कदमों में मेरा प्यार, मेरा संसार, मेरी किस्मत है, मुझे अपना बना ले. तेरे कदमों में मेरा प्यार, मेरा संसार, मेरी किस्मत है, मुझे अपना बना ले. अच्छा गुरु, जब वो ऐसा कहेगी ना तो मैं जवाब क्या दूंगा? जवाब? अरे बाप,
प्यार में जवाब अपने आप मिल जाता है। कहना अनुराधा, गुरु गुरु गुरु, अनुराधा बड़ी तेरी भूला। कहना क्या? मेरी प्यारी बिंदु, मेरी भोली री बिंदु, मेरी माथेरी बिंदु, मेरी सुनहरी बिंदु, मेरी बिंदुरी बिंदु, मेरी प्रेम की नैया बीच भंवर में गुड़गुड़ गोते खाए, झटपट पार लगा दे, झटपट पार लगा दे। मैं डालू ताल पे भंगड़ा, तू भी गिड्डा डाले, चले रंग जमा दे हमके बने सभी मत वाले। मन कहीं कि मैं आऊं चांदर तारे सारे, इन हाथों पर मैं चांद रखूं, इस मांग में भर दूं तारे। हेलो हेलो, तू फ्लोर पे अब है आई, येलो येलो बड़ी सॉलिड मस्ती छाई। हेलो हेलो, तू मुझे लगाई, येलो येलो कंट्रोल करो मेरे भाई। ये दिल चंचल बोले अपने सारी चूड़ियां, रात बड़ी है मस्तानी तो दिल पर जानी कर ले गंदा बूढ़िया। ये दिल चंचल बोले अपने सारी चूड़ियां, रात बड़ी है मस्तानी तो दिल पर जानी कर ले गंदा बूढ़िया। तेरा मुझे बड़ा तड़पावे, तू देख तो आज भी दिल पर उड़िए तीर जर्क जल जावे। कर दे बिन ये शराबी चेहरा तेरा गुलाबी, कोई करना ये बन जाओगे जो इतनी वो बेताबी। हेलो हेलो, दिल दिल से कनेक्ट करना, येलो येलो ये बातें डायरेक्ट करना। ये दिल चंचल बोले अपने सारी चूड़ियां, रात बड़ी है मस्तानी तो दिल पर जानी कर ले गंदा बूढ़िया। ये दिल चंचल बोले अपने सारी चूड़ियां, रात बड़ी है मस्तानी तो दिल पर जानी कर ले गंदा बूढ़िया। पाहिलं, नव्या पिढीचे बदलत्या काळानुसार हे नवीन रसाविष्कार. जुनं तेच सोनं हे एक टोक आणि जुनं ते सारं गोर हे दुसरं टोक. जणू कंटाळा हाही यांच्या मते एक रसच. पण खरंच असं आहे की ही आहे फक्त संभ्रमित अवस्था की मन कल्लोळ. जाणून तर घेऊया यांच्या मनातलं नक्की काय बरं हवं यांना. हेच दाखवायला 8वी 9वीचे विद्यार्थी सादर करत आहेत एक पथनाट्य. याचं लेखन केलं शोभनाताई यांनी. या पथनाट्याचे नाव आहे? या पथनाट्याचं नाव आहे आम्ही नवे आमचे रस नवे.
आवाज वाढव, घरोघरी खबर पोचली पाहिजे. आवाज वाढव, घरोघरी खबर पोचली पाहिजे. आमच्या जगाची ही थोडी सफर केली पाहिजे. आमच्या जगाची ही थोडी सफर केली पाहिजे. 21व्या शतकाचा पावभर संपले आहे. नवे युग नव्या रीती जगभर रुजले आहे. समजून नाही घेतले तर ज्ञानात नाही पडणार वर. समजून नाही घेतले तर ज्ञानात नाही पडणार वर. जुनी गाणी यांचा आता नको गजर. जुनी गाणी यांचा आता नको गजर. नव्या पिढीचे नवे गाणी समजून घेतली पाहिजे. नव्या पिढीचे नवे गाणी समजून घेतली पाहिजे. त्यांची मूल्य, त्यांचे रस, त्यांच्या कृती, त्यांचे आळस टीका नको फार पण वळवायला पाहिजे. पाणीने वेगळे दिशा मिळाली पाहिजे. पाणीने वेगळे दिशा मिळाली पाहिजे. श्रोते हो, लोक हो, शिक्षक हो, पालक हो, म्हणूनच आम्ही सादर करीत आहोत. आम्ही नव्हे आमचे रस नव्हे. आम्ही नव्हे आमचे रस नव्हे. काय रे, किती बोर करत होते सर. तर मस्त एक ताणून दिली. मी भरपूर स्केचेस काढले. मी तर पूर्ण वेळ मोबाईल बघत होतो. पण तो आपला रड्याने दिसला वर्गात. रड्या म्हणजे तो पशा. हा तोच. पण तुम्ही कशाला त्याच्या मागे लागतात? अरे त्याला रडवायला जाम मज्जा येते. सदान कदा तोंडाचे 12 आणि डोळ्यांची तळी. मी तर काल त्याची नोट्सची वहीच लपवली. आणि मी चष्मा. मग बसलं अच्छ करत. अरे चिडवण्याला काही मर्यादा? तुम्ही जरा अति करताय तर. तो आज सकाळपासून दिसला नाहीये याचं मला टेन्शन आलंय. अतिशय वेगळा, अतिशय आगळा असा हा आनंद आहे. चिडवण्याचा डाव, रडीचा डाव आहे. त्याचे होणार परिणाम काय याची आम्हाला पर्वा नाही. जाड्या डेड्या टकल्या रड्या, पतली सुकडी ढापणी चिकणी, बॉडी शेमिंग, रोस्ट बुलिंग, आनंदाची कमी नाही. कमी नाही, आनंदाची कमी नाही. अरे चला त्या पशाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा. बघितलं, अशी मस्करीची कुस्करी होते. आज आम्ही वेळेत त्याच्या खोलीवर पोहोचलो म्हणून हा वाचला. या पशाला दुनिया दाखवायला पाहिजे, म्हणजे असे आत्महत्येचे विचार याच्या मनात येणार नाही. चल थोडं फिरून येऊ. कुठे? चल तसंही. थांब, अजून सिग्नल सुरू नाही झालाय, पण ओंकार पण अशी भांडतोय. अबे चल ना पुढे. कसं पुढून कोणती गाडी येत नाही. तोड बिंदास सिग्नल. माझा लाल सिग्नल अजून संपलेला नाही. तो हिरवा झाल्याशिवाय मी काही करून हटणार नाही. तुम्हाला जे करायचं ते करा. केवढा माझं बघा सुकड्या. ओंकार खूप प्रयत्न करतो सर्वांना जाग्यावर ठेवण्याचा. त्याच्यासारखी माणसं आहेत म्हणून जग नियम पाळते आहे. चल जाऊया जवळच्या शाळेत. काय चाललंय ते तर बघू. चला वया पुस्तकं काढा. आज आपण फुलांचे भाग शिकणार आहोत. तर प्रत्येक फुलाला मुख्य 4 भाग असतात. निधलकुंज, दलकुंज, कुमंग आणि जायांग. प्रत्येक फुलाचा वेगळा वास, वेगळा रंग आणि त्यांचे वेगळे कातेही असते. निसर्गाचा हा चमत्कार म्हणजे फुलाची ही रचना. अरे तुमचं काय चाललंय तिकडे, लक्ष द्या बरं. जो होले होले गाए, फूलों के तन पे हवाएं सरसराए. आवारा भंवरे जो होले होले गाए, फूलों के तन पे हवाएं सरसराए. मला कळत नाहीये, अवनी माझी एवढी चांगली मैत्रीण असून सुद्धा या सगळ्यांमध्ये कशी काय सामील झाली. तिला एक खरमरीत मेसेज टाकलाच पाहिजे. अवनी, मला माहिती आहे की आपण दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टींवरून तू मला काही बोललीस तर मला काहीच वाटणार नाही. पण यावेळी तू तुझी मर्यादा ओलांडलीस. तू मला त्या मुलावरून चिडवलंस जो लहानपणीपासून माझा खूप चांगला मित्र आहे. हे तुलाही माहिती आहे. पण तू आमच्या मैत्रीचा वेगळा अर्थ काढलास. असं काही तर माझ्या मनातही नव्हतं. मान्य की या सगळ्या तमाशामध्ये वर्गातली बाकी सगळी मुलंसुद्धा सहभागी होती. पण माझी मैत्रीण असल्याने तू त्यांना तिच्या अडवायला हवं होतंस, जे तू नाही केलं. या वयातली अशी मैत्रीण आपल्याला खूप काही देते, समृद्ध करते. ती अशा घटनांमुळे काळवंडू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. देशील मला खरी साथ. प्रेम, मैत्री या भावना आणि शृंगार हा रस मानवी जीवनात खूप महत्त्वाचा असतो, पण त्याचा अर्थ नेहमी वेगळाच काढला जातो.
मित्रांची साथ मिळाली तर अशक्य गोष्टही शक्य होतात, पण साथ मात्र चांगली पाहिजे. खरी मित्रता ती जी संकटात कामी येते, नाहीतर ही मैत्री. सुनो सुनो सुनो, आज का शो है खास. इस चमकती दमकती दुनिया में स्वागत है आपका. आज के पैनलिस्ट है नेहा, एलविश और प्रिंस, और ऑडिशन देने आ रही है नसरीन. हेलो नसरीन, हाउ आर यू? फाइन, ऑलवेज फाइन. इधर उधर की बातें छोड़ के सीधे सवाल पे आते हैं. जरूर. आपके जीवन में सबसे मुश्किल घड़ी कौन सी थी? जब मुझ पर एसिड फेंका गया था. एसिड? किसने फेंका? मेरे क्लास में एक लड़का था. बार बार मुझे अकेले में मिलने की कोशिश करता था. वैसे मित्रता तो थी ही हमारी, लेकिन वह हमेशा कहता था कि उसे मुझ पर प्यार हो गया है. मित्रता तो एसिड क्यों फेंका? उसने मुझे शादी के लिए पूछा था, मगर मैंने कभी उसकी और उस नजरिए से देखा ही नहीं, इसलिए मैंने मना कर दिया. ये घटना कहाँ हुई थी? दरअसल वो मेरे घर पे आया था. घर में कोई नहीं था. माँ और पिताजी काम पर गए थे. उसने एक बोतल में एसिड लाया था और मुझे कुछ समझने से पहले ही उसने मेरे चेहरे पर बोतल खाली कर दी. उसके बाद क्या हुआ याद है? जलन तो इतनी हो रही थी कि जैसे पूरा बदन जल रहा हो. अस्पताल ने मुझे भर्ती करने से इनकार किया क्योंकि मैं पूरी जली नहीं थी. जली हुई जख्मों में पस होता है और उसकी बदबू आती है, इसीलिए कोई मेरे पास तक आने को तैयार नहीं होता था. मेरी आंखें भी बंद नहीं हो पाती थी. मैं देखती तो मेरे आजू बाजू में चींटियों की पूरी लाइन लग जाती थी. मैंने मौत बड़ी करीब से देखी है. कोई किसी जिंदे इंसान को खा सकता है, यह मैंने अनुभव किया है. पर मैंने एक जरूर सीखा है कि अपने उसूल और हौसला कभी नहीं हारना चाहिए. वैसे भी मैं स्ट्रांग हूँ, बहुत स्ट्रांग हूँ. मुझ में अभी जान बाकी है. हाँ, तुमने बहुत जान बाकी है. तुम बहुत स्ट्रांग हो. हाँ, वो तो मैं हूँ ही. ऐकलंस नसरीनला? तिच्या हिमतीला दाद द्यायला पाहिजे, नाही तर तू. चल जाऊया कट्ट्यावर. वा, काय भन्नाट ट्री टाकलाय. अरे वाचव, अरे वाचव. अरे मी त्याला नैवेद्य दिला तर नाही येणार. अरे यार. शी यार, एकही लाईक नाहीये. काल एवढा भन्नाट सेल्फी टाकला होता मी. डोंगराच्या टोकावर उभा राहून घेतला होता. सावधान सावधान सावधान, मेंदू सडतो आहे, सावधान. काय झालं? कोण आहे हा? कुठून आला? सांगतो, पण आधी तुम्ही मला सांगा, घरात एकीकडून दुसरीकडे गेल्यावर आपण इथे का आलो आहोत हे तुम्ही विसरताय? हो. पुस्तक वाचताना, सिनेमा बघताना 15 मिनिटातच तुम्हाला कंटाळा येतोय? हो. ताई शिकवत आहेत, मित्रमैत्रिणींच्या गप्पा चालू आहेत. अशा वेळेला आतापर्यंत आपण काय बोलणं केलं होतं हे तुम्हाला कळत नाहीये? हो हो हो. अनेकदा काही न करता उगाच तुम्हाला दमायला होते. हो, ते तर आई नेहमीच म्हणत असते. तुला सदा कदा कंटाळा. काय कामं उपसत असतेस काय नाही. कंटाळा टाळा, त्याने होतो घोटाळा. एंडलेस स्क्रोलिंग, वाढलेला स्क्रीन टाइम, मेंदूला नाही आराम, खूप सारे निरर्थक काम. त्यामुळे होते काय? माणसाचा मेंदू गुजर जाय, माणसाचा मेंदू गुजर जाय. बघितलं काय भयानक परिस्थिती आहे. माणसाची एकाग्रता गोल्डफिश पेक्षाही कमी आहे. याला कारण आहे ब्रेन रॉट. ब्रेन रॉट ही काय भानगड आहे? उंदराचा नवीन प्रकार. अरे रॅट नाही रे, रॉट. आणि ब्रेनशी तसे जो संबंध नाहीये. ऐक, मी सांगते. ब्रेन रॉट या शब्दाला 2024 सालचा ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर हा किताब मिळाला आहे. ऑनलाईन साधनांच्या अतिरेकी वापरामुळे, फॉरवर्ड पोस्ट, मीम्स अशा निरर्थक कंटेंटमुळे मेंदूचे सडणे म्हणजे ब्रेन रॉट. हे टाळायचे असेल तर स्क्रीन वेळावर कर मार. छंदांचा धर हात. वेळ घालव चांगल्या कामात. अरे हा मोर्चा आणि मिरवणूक समोरासमोर येणार आहेत. राडा नाही झाला म्हणजे मिळवलं. मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. संधीची समानता मिळालीच पाहिजे. मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. संधीची समानता मिळालीच पाहिजे. जीतू भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चल रस्ता मोकळा कर. रस्ता काय तुमचा आहे? काय तुमचं आहे?
अरे थांबा थांबा, ही लढाई नाही. तुमचा वीर रस कुठेतरी दुसरीकडे दाखवा. रस्त्याच्या अर्ध्या भागातून गेलात तर दोघांनाही जागा मिळेल. चल. अरे बघ, आजूबाजूला केवढी धमाल चालू आहे. तू नाचायला तरी चल. हे अजेंडा नाहीतर हा ढोल. थोडा ओरड, थोडा नाच. म्हणजे बघ कसं छान वाटेल. तरतरी येईल. मला हा कोलाहल सहन होत नाहीये. आवाज सर्व दूर, शांती मात्र नाहीये. हॉलिवूड बॉलिवूड हिरोंची चलतीये. डिशुम फायटिंग, वीरतेची कमी. हास्यांचे फवारे, आनंद नाहीये. खोटी आसोय, माणुसकी कमी. आतला आवाज माझाही फार गोंगाट करतोय. आतला आवाज माझाही फार गोंगाट करतोय. खूप सांगितलं मनाला, खूप सांगितलं शांत बस. ऐकू येत नाहीये, ऐकू येत नाही. एक अकेला मन खींचता दिशा तनाव बेरहम मोचती खरोचती ये सोच जख्म दे कोई मेरे मन को लगा दे मरहम. सो जा रे रे मन, तो गुमसुम गप चुप सो जा रे. रे मन, तो गुमसुम गप चुप सो जा रे. ख्यालों से न डर, कल की छोड़ दे फिक्र. ख्यालों से न डर, कल की छोड़ दे फिक्र. आज नींद के अंधेरों में खो जा रे मन, तो गुमसुम गप चुप सो जा रे. रे मन, तो गुमसुम गप चुप सो जा रे, सो जा रे. सहमा डर है या मलाल है दिल में जो. सहमा डर है या मलाल है. सच कहूँ जो भी है वो सिर्फ एक ख्याल है. तस्वीरों का खोखला गुमान है. मुस्कुरा तारे खोल दे, तरस खड़ी सुकून का झरोखा.